हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला बँक रिकन्सिलेशनचा एक्सरसाइजमधला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 पेज नंबर 209 वरचा हा सोडवून दाखवणार आहे। फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स प्रिपेअर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट। आता पहिल्यांदा आपल्याला दिले पहिलं ट्रान्झॅक्शन बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक ॲज ऑन 31 डिसेंबर 2018 वॉज 48,450। आता इथं आपल्याला ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स दिलाय कॅश बुकचा। तुम्हाला माहितीच आहे ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स कुठे येतो? पेमेंट साईडला, कॅश बुकच्या पेमेंट साईडला ओव्हरड्राफ्ट आहे। मग इथं कॅश बुकच्या क्रेडिटला पेमेंट साईडला जेव्हा आपल्याला नुसता बॅलन्स दिलेला असतो, रिसीट असतं, ते आपल्याकडे तेवढा कॅश आहे तेवढी, तर आपण ती रिसीट साईडला घेतो डेबिटला। इथं ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपण मागच्या वर्षीचं आपलं मागच्या महिन्याचं किंवा मागच्या वेळेचं देणं बाकी आहे, जो ओव्हरड्राफ्ट झालेला आहे तो त्याला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजेच ओव्हरड्राफ्ट आहे हा ओडी। पेमेंट साईडला घ्यायचा 48,450। त्याच्यानंतर सेकंड बँक चार्जेस ऑफ SMS अलर्ट 370 वेअर डेबिटेड इन पासबुक बट नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक। आता इथं डायरेक्ट सांगितले नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक। काय? बँक चार्जेस काय आहे? खर्च, म्हणजेच पेमेंट साईडला कॅश बुकच्या क्रेडिट साईडला इथंच बँक चार्जेस 370। त्याच्यानंतर तिसरं इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट 2,870 डिड नॉट अपीअर इन कॅश बुक। डायरेक्ट सांगितले डिड नॉट अपीअर इन कॅश बुक। मग कॅश बुकला आपल्याला घ्यायचा आहे इंटरेस्टचा ओव्हरड्राफ्ट। मग कॅश बुकच्या क्रेडिटला जो द्यायचा बाकी आहे इंटरेस्ट ओव्हरड्राफ्ट झालाय, इंटरेस्ट ओव्हरड्राफ्ट 2,870। त्याच्यानंतर 4 ट्रान्झॅक्शन आहे अ बिल फॉर 12,000 डिस्काउंटेड विथ बँक अपीयर्स इन कॅश बुक ॲट फुल अमाऊंट बट नॉट हॅज डिडक्टेड ₹200 डिस्काउंटिंग चार्जेस। आता इथं बघा काय सांगितलंय, 12,000चं बिल होतं जे आपण बँकेने अपीयर केले, कॅश बुकमध्ये फुल अमाऊंट आपण दाखवली, पण आपण 200 रुपये डिस्काउंट चार्जेस दाखवलेले नाही, डिस्काउंट चार्जेस कॅश बुकला दाखवलेले नाही, म्हणून इथं लिहायचं डिस्काउंट चार्जेस। बँकेत फुल सेटल झाले पण कॅश बुकला आपण 200 रुपये दाखवले नाही, तर सॉरी हे मी अमाऊंटचं असं चिन्ह केले पुढं 200 रुपये इथं डिस्काउंट चार्जेस। त्याच्यानंतर 5th ट्रान्झॅक्शन चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट। चेक आपण बँक दिलाय पण तो अजून बँकेत पेमेंटसाठी सादर झालेला नाही बिफोर 31 डिसेंबर 2018 अमाऊंटेड ₹32,300। पासबुकच्या पेमेंट, आता इथं पासबुकच्या पेमेंट साईडला क्रेडिटला म्हणजेच इथं चेक इश्यू केलाय पण तो अजून पास झालेला नाही, चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड बाय बँक। किती आहे? 32,300 पासबुकच्या पेमेंट साईडला घेतलं। त्याच्यानंतर चेक अमाउंटिंग 24,000 डिपॉझिटेड इनटू बँक बट ओनली अ चेक 8,000 वॉज कलेक्टेड बाय बँक। 24,000चा चेक बँकेत डिपॉझिट केलाय, भरलाय, पण फक्त त्यातला 8,000चा चेक काय झालाय बँकेत 31 डिसेंबरच्या आत बँकेने सादर करून घेतलाय। मग 24,000 मायनस 8,000 करायचं म्हणजे 16,000चा आलेला नाही। मग पासबुकच्या क्रेडिटला चेक डिपॉझिट केलाय म्हणजेच काय बँकेत भरलाय, मग रिसीट बँकेला मिळतो ना तो, म्हणून बँकेच्या रिसीट साईडला असतो। मग चेक डिपॉझिटेड बट नॉट प्रेझेंट, त्यातला बघा आता 24,000चा चेक होता, त्यातला फक्त 8,000चा चेक काय झालाय हे झालाय म्हणजे सादर झालाय, हा 16,000चा झालेला नाही, तो इथं लिहून घेतला आपण।
त्याच्यानंतर शेवटचं ट्रान्झॅक्शन पेड स्टेशनरी बिल 11,300 बाय डेबिट कार्ड. डेबिट कार्डने आपण बँकेच्या ATMने आपण बिल पे केलेलं आहे. इट वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. साहजिक आहे, कॅशबुकला आपण रेकॉर्ड केलेलं नाही. काय आहे ते, कुठलं बिल आहे? स्टेशनरी. पेड स्टेशनरी बाय डेबिट कार्ड. आपण कॅशबुकला पेमेंट दाखवलं नव्हतं 11,300 रुपये. तो इथं कॅशबुकच्या पेमेंट साईडला लिहून घेतलं. आता अशा प्रकारे आपले सगळे ट्रान्झॅक्शन कॅशबुक आणि पासबुकला ट्रान्सफर करून झालेले आहेत. जिथं आपण बॅलन्स दिला आहे, ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स, तुम्हाला मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. कॅशबुक आणि पासबुकचे सगळे ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर करून झाल्यानंतर जिथं बॅलन्स दिलेला आहे त्या बाजूला प्लस करायचं आहे. तिकडचे सगळे ट्रान्झॅक्शन प्लस होणार. आणि आता पेमेंट साईड, कॅशबुकची पेमेंट साईड प्लस होणार, म्हणजेच कॅशबुकची रिसीट साईड त्याच्या ऑपोजिट मायनस होणार. तसंच खाली पासबुकची वरची पेमेंट साईड जरी असली तरी हिकडची जी बाजू आहे पेमेंटच्याच खालची रिसीट साईड, म्हणजेच ह्याची वरची रिसीट आहे व पेमेंट आहे तर खालची रिसीट साईड ॲड होणार. ह्या ॲडच्या खालीच ॲड होणार रिसीट साईड. आणि इकडची बाजू वरची लेस आहे तर इकडची पण बाजू पेमेंट वरची रिसीट साईड आहे तर खाली पेमेंट साईड आहे मायनस होणार. आता आपण बँक रिकन्सिलेशनमध्ये हे ट्रान्झॅक्शन प्लस मायनस करून डायरेक्ट मी तुम्हाला बँक रिकन्सिलेशनचं आन्सर काढून दाखवते. जे आपण वर्किंग नोट केलं होतं त्याच्यानुसार मी आता इथं बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवलं आहे. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑन 31 डिसेंबर 2018. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज असे कॉलम करून घेतले. आधी बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक जो बॅलन्स दिला होता, ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स होता. बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक 48,450 आउटरला लिहून घेतला. त्याच्यानंतर ॲडवाले सगळे ट्रान्झॅक्शन लिहून घेतले. बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक 370. सेकंड, इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट 2,870. तिसरं, डिस्काउंट चार्जेस 200. फोर्थ, पेड स्टेशनरी बिल 11,300. आणि फिफ्थ, चेक डिपॉझिटेड बट नॉट प्रेझेंट 16,000. हे सगळ्या ॲडची बेरीज केली ती येते 30,740 वरची आणि ही ॲडची टोटल करून घेतली 79,190. म्हणजे आपल्याला लेसचं ट्रान्झॅक्शन लेस करायला बरं होईल. वरचे ह्यांची ॲडिशन आणि वरचे ॲडिशन करून इथं लिहून ठेवलं. त्याच्यानंतर लेस लिहिलं. लेसमध्ये एकच ट्रान्झॅक्शन होतं, चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड 32,300. ते ह्याच्यातनं लेस केलं आणि उत्तर आलं 46,890. त्याला नाव द्यायचं आता ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स आहे म्हणून ओव्हरड्राफ्ट ॲज पर पासबुक. वरती कॅशबुक होतं ओव्हरड्राफ्ट. आता आपला खाली आन्सर येणार ओव्हरड्राफ्ट ॲज पर पासबुक 46,890. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो. जास्तीत जास्त हा व्हिडिओ 11वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.